Good evening, all of you. Good evening, sir. Good evening. Good evening, sir. मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो युनिव्हर्सल फाउंडेशन मध्ये. आज आपण वेगळ्या एका कारणासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत, ज्यामध्ये आपल्याला टेट एक्झामिनेशन बद्दल संपूर्ण जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राज्य शासनामध्ये शिक्षक म्हणून भरती होताना बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम या कायद्यान्वये जर आपल्याला शिक्षक म्हणून जर शासन सेवेमध्ये यायचं असेल तर आपल्याला 2009 पासून शिक्षक पात्रता परीक्षा, जिला आपण टीईटी म्हणतो, ती बंधनकारक करण्यात आली होती. 2012 नंतर कोणताही ऍस्पायरंट जो आहे, ज्याचं डीएड बीएड झालेलं असेल, तर प्राथमिक गटासाठी सध्या तरी आपल्याला टीईटी कंपल्सरी आहे. मागेच आता लेटेस्ट एक टीईटी एक्झामिनेशन झाली मार्चच्या महिन्यामध्ये, आणि ती परीक्षा झाल्यानंतर लगेच महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांनी टेट एक्झामिनेशन घेण्याचं घोषित केलं. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, जिला टेट टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणतात, ती परीक्षा 2017 मध्ये झाली होती. आणि त्या परीक्षेद्वारे 1500 ते 1600 शिक्षक जे आहेत ते टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी भरले गेलेत. ती भरती जी आहे ती एकाच दिवशी झाली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला समजलं नसेल, पण अनेक माझे विद्यार्थी जे आहेत ते जिल्हा परिषद शाळेमध्ये, अनुदानित शाळेमध्ये किंवा काही विनाअनुदानित शाळेमध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. मित्रांनो, या परीक्षेसाठी एक महत्वाची अट अशी आहे, टेट परीक्षा देण्यासाठी, म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी टीईटी किंवा सीटीईटी म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. तुम्ही जर समजा ती परीक्षा उत्तीर्ण झालात किंवा यापूर्वी तुम्ही झाला असाल, म्हणजे टीईटी आणि सीटीईटी, तर तुम्ही टेट परीक्षेचा फॉर्म भरू शकता आणि त्या टेट परीक्षेमध्ये तुम्हाला जितके मार्क्स भेटणार आहेत त्या मार्क्सवर तुमची जी भरती जी आहे ती आधारित राहील. आजच्या सेमिनार मध्ये मी टीईटी, टेट आणि पवित्र पोर्टल वरची होणारी जी सरकारी भरती आहे त्याविषयीचे तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर ते सगळे क्वेश्चन्स यामध्ये कव्हर होतील. तुम्हाला कोणताही संभ्रम मनामध्ये राहणार नाही की आपली शिक्षक भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते. या टेट परीक्षा ज्या आहेत त्या का देणं गरजेचं आहे ते पण मी तुम्हाला या सेमिनार मध्ये सांगणार आहे. फक्त मित्रांनो, तुम्ही जे प्रश्न विचारणार आहात ते टेटशी संबंधित असावे, कारण की आजचा जो सेमिनार आहे तो
हा मित्रांनो, तर टेटच्या परीक्षेसाठी आपल्याला टीईटीचं किंवा सीटीईटीचं प्रमाणपत्र आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. 2017 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा जी आहे ती 1,99,000 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी दिली. त्यापैकी 1,00,000 जे विद्यार्थी होते ऍस्पायरंट, त्यांना 100 पेक्षा कमी गुण भेटले आणि 50,000 जे विद्यार्थी आहेत ते त्यांना 100 ते 150च्या दरम्यान गुण भेटले आणि फक्त 50 विद्यार्थी जे आहेत ते 150च्या पुढे होते मित्रांनो. तर साधारणतः समांतर आरक्षणाचा विचार करता ओपन, ओबीसी, महिला, अपंग, स्पोर्ट या सगळ्या कॅटेगरी जर आपण बघितल्या तर 1500 लोकांना त्या ठिकाणी नियुक्ती पत्रक दिलं गेलं आणि 2 पद्धतीने त्या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत भरती घेण्यात आली. एक तर मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसोबत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 150च्या पुढे मार्क्स होते किंवा त्यांच्या समांतर आरक्षणाच्या कट ऑफच्या पुढे मार्क्स होते, त्या विद्यार्थ्यांना मुलाखत विना गव्हर्नमेंट सर्व्हिस त्या ठिकाणी भेटली. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की टेट परीक्षा जी आहे त्या टेट परीक्षेला तुम्हाला 200 पैकी 150च्या पुढे मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे हा तर पहिला मुद्दा आहे. ते क्वालिफाईड नेचर नाही, तुम्ही किती मार्क्स त्या ठिकाणी पाडू शकतात, पण साधारणतः आपल्याला जर गव्हर्नमेंट सेवेमध्ये जायचं असेल, सरकारी शिक्षक बनायचं असेल स्टेट गव्हर्नमेंट मध्ये, तर तुम्हाला त्या ठिकाणी असं समजा की 150च्या पुढे तुम्हाला मार्क्स पाहिजे. ती परीक्षा कशी होते त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही त्या ठिकाणी मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. मी मागच्या वर्षाचं सांगितलं मित्रांनो, मागच्या वर्षी ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन घेण्यात आली. त्याच्यामध्ये 200 गुणांची परीक्षा होती आणि 2 तास त्या ठिकाणी कालावधी देण्यात आला होता. 2 तास त्या ठिकाणी कालावधी देण्यात आला होता. या 2 तासामध्ये विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अभियोग्यता चाचणीवरचे 120 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले होते आणि बुद्धिमत्ते संबंधीचे 80 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले होते. ही परीक्षा टोटल ऑब्जेक्टिव्ह इन नेचर होते, म्हणजे वैकल्पिक प्रश्नांचा त्या ठिकाणी समावेश असतो. 4 पैकी 1 ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला निवडावं लागतं. परंतु या वर्षी ही परीक्षा जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि ती परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. आता जी लेटेस्ट टीईटी एक्झामिनेशन झाली तिचा रिझल्ट 31 डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी घोषित होईल आणि तो रिझल्ट आला की लगेच त्या ठिकाणी तुम्हाला टेटची ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. ती ऑफलाईन याच्यासाठी होणार आहे की मागच्या वेळेस ज्यावेळेस ती ऑनलाईन झाली तर त्याच्यात थोडे 10 दिवस ती परीक्षा चालली आणि थोडं पहिल्यांदा आपण टेट एक्झामिनेशन घेत होतो, त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकांच्या काठिण्य पातळीमध्ये फरक पडला आणि 10 क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने काढले होते ऑनलाईन आणि ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये दररोज 10 दिवस चालली. आणि मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना सोपे क्वेश्चन्स आले, काहींना रॅन्डमली सिलेक्शन मध्ये कठीण क्वेश्चन आले, त्याच्यामुळे गदारोळ झाला. आता ती क्वेश्चन जे आहे क्वेश्चन पेपर ऑफलाईन पद्धतीने कंडक्ट केले जाणार आहे मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की ती परीक्षा संपूर्ण भारतात एकाच संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी घेण्यात येईल आणि तिचा कालावधी जो आहे तो 2 तासाचा असणार. 200 गुणांची परीक्षा त्या ठिकाणी असणार. 120 प्रश्न शिक्षक अभियोग्यतेवर म्हणजे टीचिंग ऍप्टिट्यूडवर त्या ठिकाणी विचारले जातील आणि 80 क्वेश्चन जे आहेत ते बुद्धिमत्ता चाचणीवर त्या ठिकाणी विचारले जाणार आहे. दुसरी एक गोष्ट की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की सर, शिक्षक होण्यासाठी टीईटी, टेट या परीक्षा का द्याव्या लागतात, त्यामागचा उद्देश काय? टीईटी परीक्षा ही संपूर्णपणे
शालेय पाठ्यक्रमांवर आधारित होती, तर टेट परीक्षा ही जी आहे ती विषय ज्ञानावर होणार नाही, असं त्या ठिकाणी शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे. विषय ज्ञानावर होणार नाही याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फक्त आणि फक्त टीचिंगवर त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातील आणि बुद्धिमत्ता चाचणीवर त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातील. मग त्या टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला नेमकं काय काय विचारलं जाणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये तुम्हाला इंग्रजी आणि मराठी भाषेविषयी क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातील किंवा त्या इंग्रजी आणि मराठी विषय आपण कशा पद्धतीने टीचिंग करतो त्याविषयीचे क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. म्हणजे शिक्षक अभियोग्यतेवर शिक्षक अभियोग्यतेमध्ये इंग्रजी आणि मराठी या भाषेविषयी टीचिंग ऍप्टिट्यूड कशी असावी याच्यावर क्वेश्चन विचारले जातील. प्रोफेशन संदर्भात समायोजन, व्यक्तिमत्व विकास, कल, आवड याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जातील. टीचिंग फील्ड मध्ये ज्या अध्यापन पद्धती आहेत त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले जातील. टीचिंग फील्ड मधले जे पण कायदे आहेत त्या कायद्यावर क्वेश्चन विचारले जातील आणि कोणकोणत्या टॉपिक साठी कोणकोणती शैक्षणिक साधनं वापरली जातात याच्यावर देखील त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. या टीचिंग मध्ये विद्यार्थ्यांचे नेमके जेवढे दोष असतील त्याच्यावर क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाणार आहे. विद्यार्थी कसा शिकतो, विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षक केंद्रित जी अध्यापन पद्धती आहेत त्याच्यावर शिक्षक अभियोग्यतेमध्ये क्वेश्चन विचारले जातील. मानसशास्त्राशी संबंधित कोणतेही क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जाणार नाही. ओके, पुढे आहे शिक्षक गणितीय क्षमता, तर्क क्षमता, वेग आणि अचूकता, अवकाशीय क्षमता, हे सगळे जे पार्ट आहेत मित्रांनो ते आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीशी रिलेटेड आहेत. आकलन, वर्गीकरण, त्या ठिकाणी सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, समसंबंध, कूट प्रश्न, क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, ही सगळी सिलेबस जी आहे त्याची PDF मी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऍपवर त्या ठिकाणी ठेवली आहे. ती तुम्ही एकदा बघून घ्या. आणि मित्रांनो ही परीक्षा TET पेक्षा वेगळी असणार आहे. या परीक्षेसाठी आपल्याला वेगळी स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी ठेवावी लागणार आहे. 1ली ते 5वीचा जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर त्यांनी एक अट दिलेली आहे. ती अट अशी आहे की तुमचं DTED झालेलं पाहिजे, म्हणजे DED झालेलं पाहिजे. तुम्ही CTET किंवा TETचा पहिला पेपर जो आहे तो क्वालिफाय होणं गरजेचं आहे. 5वी ते 8वी साठी एकतर तुम्ही ग्रॅज्युएट आणि तुमचं DTED झालेलं पाहिजे किंवा ग्रॅज्युएट किंवा तुमचं BEd झालेलं पाहिजे. TET किंवा CTETचा सेकंड पेपर तुम्ही क्वालिफाय असणं गरजेचं आहे. जे लोक जे ऍस्पायरंट 9वी ते 12वी साठी अप्लाय करतात त्यांना TET बंधनकारक नाही. जे ऍस्पायरंट 9वी 10वी साठी टीचिंग करू इच्छितात त्यांना ग्रॅज्युएशनला पास क्लास असणं गरजेचं आहे. पास क्लास असणं गरजेचं आहे. आणि जे 11वी 12वीला शिकवणार आहेत त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनला सेकंड क्लास असणं गरजेचं आहे. मी ही क्रायटेरिया तुम्हाला पुन्हा रिपीट करतो. 9वी 10वी साठी जे टीचर अप्लाय करतायत त्यांचं ग्रॅज्युएशन प्लस BEd, पण ते ग्रॅज्युएशन किमान पास क्लास असणं गरजेचं आहे.
आणि 11वी 12वी साठी जे अप्लाय करू इच्छितात त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशनला त्यांचं सेकंड क्लास असणं गरजेचं आहे. तसेच त्यांना बीएड त्या ठिकाणी त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. या क्वालिफिकेशन सगळ्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. टेटद्वारे कोणकोणत्या शाळांमध्ये आपली नियुक्ती होऊ शकते, त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषद, नगरपालिका, काही समाज कल्याणच्या शाळा आहेत, त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. अनुदानित खाजगी संस्था आहेत, त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. अंशतः अनुदानित आहेत, त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. आणि काही ज्या रात्रशाळा आहेत किंवा अध्यापक विद्यालय आहेत, त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. आता ही जी परीक्षा आहे, या परीक्षेसाठी सगळ्या 1ली ते 5वी, 5वी ते 8वी, 9वी 10वी, 11वी 12वी इथपर्यंतच्या सगळ्या स्टुडंटला शिक्षक अभियोग्यता चाचणी जी आहे ती सेम राहील. क्वेश्चन वेगवेगळे राहणार नाही. आर यू गेटिंग? म्हणजे सगळ्यांना सेम क्वेश्चन राहतील. फक्त 4 सेट राहतील आणि त्या 4 सेट ज्या आहे ते रॅन्डमली त्या ठिकाणी एकाच दिवशी सगळ्या केंद्रांवर ती परीक्षा होणार आहे. तुम्हाला 9वी ते 12वीचं शिक्षक व्हायचं असेल किंवा काय, कारण की टीचिंग ऍप्टिट्यूड जी आहे ती सगळ्यांसाठी सेम आहे. तिच्यात काही बदल नाही पडत, फंडामेंटल बदल नाही होत, शिक्षक व्यक्तिमत्व आहे त्याच्यात बदल नाही होत, आणि आकलन क्षमता जी आहे ती सर्व शिक्षकांची सारखी असावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. फरक फक्त एवढाच पडू शकतो की 8वी ते 12वीची जी परीक्षा आहे ती एखाद्या दिवशी घेऊ शकतात, 1ली ते 8वीची परीक्षा एखाद्या दिवशी घेऊ शकतात. म्हणजे जास्तीत जास्त फरक फक्त तेवढाच होईल, बाकी त्याच्यामध्ये चेंज करता येणार नाही. एकदा का तुम्ही टीईटी किंवा सीटीटी उत्तीर्ण झाले तर तुम्ही टेट साठी फॉर्म भरतात आणि टेट ही परीक्षा तुम्हाला सर्व्हिसला लागेपर्यंत प्रत्येक ऍस्पायरंटला 5 वेळा देता येईल. समजा मी टीईटी सीटीटी पास झालो आणि टेट परीक्षा मी दिली आणि त्या टेट परीक्षेमध्ये मला 120 गुण मिळाले. समजा 120 गुण मिळाले, पण त्या वर्षी ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज मध्ये माझा नंबर लागला नाही, तर मी पुढच्या वर्षी होणारी जी टेट एक्झामिनेशन आहे ती माझा स्कोर वाढवण्यासाठी मी देऊ शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, टेटला तुम्हाला एकदा मार्क भेटले की ते तुमचे फॉरएव्हर राहणार. ते मार्क्स वाढवण्यासाठी तुम्हाला 5 वेळा टेट देता येतील आणि ज्या परीक्षेला म्हणजे ज्या टेट परीक्षेला तुम्हाला हायेस्ट मार्क भेटतील तो त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. म्हणजे ज्या टेटला तुम्ही देऊ शकता, 5 पेक्षा जास्त तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही सेवेमध्ये लागेपर्यंत. एकदा का तुमची भरती पवित्र पोर्टल मार्फत कोणत्याही शाळेत झाली तर तुमचे टेटचे मार्क डिसअपियर होतात. एकदा तुम्ही घेतल्यानंतर टेटचे मार्क डिसअपियर होतात. तुम्हाला ती नोकरी जर तुम्ही सोडली तर पुन्हा त्या टेट द्यावी लागते आणि मग पुन्हा ती प्रोसिजर तुम्हाला करावी लागते. एकदा ज्या मार्कावरून तुम्ही नोकरी स्वीकारली ते तुमचे गुण रद्द होतील. अंडरस्टँड? अशा पद्धतीने ती भरती होणार आहे. या भरतीसाठी कोणते पुस्तकं वाचावेत असं आपल्याला नेहमी आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. तर मित्रांनो, 8वीचे स्कॉलरशिपचे पुस्तकं मग भाषा विषयाचे असो किंवा बुद्धिमत्ता चाचणी आणि असो ते तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्याच्यातून तुम्हाला साधारणतः 200 पैकी 100 क्वेश्चन तर हमखास विचारले जाणार. त्याचं कारण असं आहे की टीईटी आणि टेट परीक्षा घेणारी जी संस्था आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, हीच स्कॉलरशिपची परीक्षा कंडक्ट करते. त्याच्यामुळे त्या प्रश्नपत्रिकेच्या संचाचा वापर त्या ठिकाणी होऊ शकतो, 100% होईल. तुम्हाला 100 मार्क जे आहेत त्या 8वीच्या भाषा विषयक आणि गणित बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी खूप मदत होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की काही हायर लेवलचे क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील.
त्याच्यामध्ये समायोजन, व्यक्तिमत्व, कल, आवड याच्यावर उपयोजनात्मक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातील. तर तुम्हाला टीचिंग ऍप्टिट्यूड जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला शिक्षणशास्त्र या विषयामधले त्या ठिकाणी विचारले जातील. म्हणून शिक्षणशास्त्र विषय जो आपल्याला नेट सेटला विचारला जातो त्याचा पेपर जो आहे शिक्षक अभियोग्यता म्हणून नेट सेटला, त्याचं एकदा पुस्तक आपल्याला बघावं लागेल. हा वनिता, काय क्वेश्चन होता तुला? वनिताला काहीतरी क्वेश्चन होता. वनिताला क्वेश्चन होता काहीतरी. काही क्वेश्चन आहे का तुम्हाला? क्वेश्चन विचारा तुम्ही. मी सांगितलेल्या गोष्टींवर काही क्वेश्चन असतील तर विचारा. हॅलो. हा बोला. सर, समजा आपण बीएड फर्स्ट इयरच असेल आणि आपल्याला 11वी 12वीला करायचे, म्हणजे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि मी आता बीएड करते आणि फर्स्ट इयरचे आता पेपर दिले ते, तर मग मला 11वी 12वीला अप्लाय करता येईल का टेट साठी? नाही करता येणार मॅडम. नाही का? हा, 9वी 10वी साठी करता, म्हणजे तुम्हाला टेट परीक्षा द्यायची राहिली ना तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. हा, माझं दोन्ही कम्प्लीट आहे. बीएड ला आहे मी आता. हो ना, पण ती पण डिग्री कम्प्लीट पाहिजे मॅडम बीएड ची. असं आहे का? आणि असं सीटीईटी क्वालिफाईड आहे. हा, सीटीईटी पेपर 1 क्वालिफाईड आहे का तुम्ही? हो, 1 क्वालिफाईड आहे. हा, मग तुम्ही पेपर 1 क्वालिफाईड आहे तर 1ली ते 5वी साठी टेट साठी करू शकता तुम्ही. ओके. हा, तुम्हाला जर समजा कसं आहे ना मॅडम, या परीक्षेद्वारा त्या ठिकाणी रिक्रुटमेंट लगेच होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये त्या ठिकाणी परीक्षा होईल. तिचा रिझल्ट जो आहे तो 15 दिवसात लागणार, म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत. एप्रिल मध्ये कागदपत्रांची तपासणी होईल, पवित्र पोर्टल मध्ये तुमच्या जागा जातील आणि जूनच्या फर्स्ट वीक मध्ये तुम्हाला रिक्रुटमेंट ऑर्डर येतील त्या ठिकाणी. असं होणार आहे. मग त्याच्या आत जर तुमचं बीएड कम्प्लीट होत असेल आणि तुमच्याकडे डिग्री येत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. अदरवाइज यू गो फॉर पेपर फर्स्ट. 1ली ते 5वी साठी तुम्ही जाऊ शकता. ओके. ओके, एनी क्वेश्चन रिगार्डिंग एलिजिबिलिटी? सर, मला विचारायचं होतं. बोला. सर, माझं बीएड कम्प्लीट आहे पण पेपर्स फर्स्ट मी पास आहे टीईटीचा, तर त्याच्यासाठी मग मला सेकंड पेपर देता येईल का? म्हणजे बीएड साठी पण मी अप्लाय करू शकते का? टीईटी सीटीईटीचा कोणता पेपर पास आहेत तुम्ही? पहिला पेपर पास आहे सर. पहिल्याच पेपर साठी तुम्ही देऊ शकता. पहिल्याच पेपर साठी बीएड जरी कम्प्लीट असलं तरी सुद्धा? हो, पहिल्याच पेपर साठी. तुम्हाला जर समजा 6वी ते 8वी साठी शिक्षक लागायचं असेल तर टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर सेकंड कंपल्सरी आहे. थँक्यू सर. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय का? नाही सर. हा, मग नाही झालं असेल ना, म्हणजे झालं असतं तर तुम्ही जे आहे ते 9वी 10वीला सुद्धा तुम्ही ती देऊ शकले असते परीक्षा. येस, पुढे. एनी क्वेश्चन रिगार्डिंग एलिजिबिलिटी? काही क्वेश्चन आहे का तुम्हाला एलिजिबिलिटी संदर्भात? ओके सर, बोला. नेहा बोलते. ऍक्च्युली सर, स्कॉलरशिपचं 5वीचं पण पुस्तक त्या भाषा इंग्रजी आणि गणित आणि बुद्धिमत्तेसाठी वापरावं लागेल का फक्त 8वीच? मी 8वीचं सांगतोय. त्याचं कारण असं आहे की परीक्षा ऑफलाईन होणार आहे. ऑनलाईन परीक्षा राहिली तर त्यांना मोठे क्वेश्चन टाकता येत नाही. ओके. पूर्वी जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप मधले भरपूर क्वेश्चन विचारले होते त्यांनी. कारण की ऑनलाईन एक्झामिनेशन जर झाली तर तुम्हाला सिंगल लाईन क्वेश्चन विचारावे लागतात. ओके. आता ही ऑफलाईन होणार आहे. ही 4ही भाषांमध्ये होईल. उर्दू, मराठी, हिंदी आणि इंग्लिश 4ही भाषांमध्ये होतील या परीक्षा. आणि आपल्याला टीईटी सारखा बाकी सगळ्या विषयांचा अभ्यास नाही करावा लागणार, फक्त भाषा इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि गणित एवढेच विषयांचा. हो, एवढेच. आणि टीचिंग ॲबिलिटी वरचे क्वेश्चन.
हा, शिक्षणशास्त्र जे सांगितलं त्याच्यावरचे. हो, शिक्षणशास्त्र. आपल्याला तुम्ही बघितलं असेल टीईटी सीटीईटी ला मानसशास्त्र हे होतं आपल्याला, हो. पण टीचिंग ऍप्टिट्यूड नव्हतं जास्त विचारलेलं. सीटीईटी ला तरी काही क्वेश्चन विचारले असतील, पण टीईटी ला नव्हतं. हा, मग आता इथं फक्त आणि फक्त टीचिंग वर आपल्याला फोकस आहे. आणि बुद्धिमत्ता चाचणी मित्रांनो अशी करून ठेवायची ना, बुद्धिमत्ता चाचणी, की तिथं सगळ्यात जास्त स्कोरिंग राहील आपलं. गणित बुद्धिमत्ता चाचणी याला पर्याय नाही. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आपल्याला करावंच लागणार. पण त्याच्यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की जे पण क्वेश्चन विचारलेले होते ते प्रत्येक क्वेश्चन जे आहे ते 1 मिनिटामध्ये सॉल्व्ह होतात. तुमचं गणित वीक असेल पण तुमची अॅनॉलॉजी चांगली असेल तर तुम्हाला त्या क्वेश्चनची उत्तर देता येतात. म्हणजे सूत्रांवर आधारित गणित नव्हती, पाठांतरावर आधारित गणित नव्हती, दिलेल्या सूचनांवर आधारित गणित होती. मग त्याच्यामध्ये संख्या श्रेणी असेल, नंतर कूट प्रश्न असतील, नंतर त्या ठिकाणी असे काही प्रश्न असतील, आकृत्यांवर आधारित प्रश्न असतील, म्हणजे जे सिंपल लॉजिक नुसार असणार, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला असे क्वेश्चन विचारलेले होते की ज्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग दिलेली होती, नंतर उतारे दिलेले होते आकलना संदर्भातले, छोटा एक उतारा आणि त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे असे, किंवा समसंबंध, क्रम, कूट प्रश्न, क्रमश्रेणी, तर्क आणि अनुमान, याच्यावरून तुम्ही काय अनुमान लावणार, काय तर्क लावणार, एखादी शाळेसंदर्भातली सिच्युएशन देतील याच्यावरून काय लक्षात येतं, असं त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारलं. बरं, ठीक. म्हणजे हा पेपर पूर्ण डिफरंट आहे, याचा अभ्यास कर. पण सर याच्यामध्ये आता जो फर्स्ट पेपर झालाय म्हणजे फर्स्ट टू ग्रॅज्युएशनला जे शिकवणारे शिक्षक असतील त्या सगळ्यांसाठी एकच पेपर असेल का? सिंगल पेपर सगळ्यांसाठी. म्हणजे काठिण्य पातळी वगैरे सुद्धा सगळ्यांसाठी, प्रश्न वगैरे काहीच नाही, बाकी सगळं सेमच राहील, काहीच चेंजेस राहणार नाही? सगळं सेम राहील. आणि घेतलं त्यांनी वेगळं, ऑनलाईनला तर सगळं सेम होतं. जर त्यांनी वेगळं घेतलं तर 1ली ते 8वीचं वेगळं करतील आणि 9वी ते 12वीचं वेगळं करतील. हा, आता काही ऍस्पायरंट जे आहेत सर, ते काही ऍस्पायरंट जे आहेत ते सगळ्या पेपर साठी होते. सर म्हणजे मी हॅलो, टीईटीचा पासिंगचा क्रायटेरिया काय बदलणार आहे का सर? कॅन्सल वगैरे होणार आहेत का क्वेश्चन पेपर फर्स्ट साठी? हा, पेपर फर्स्ट साठी कोणताही प्रश्न कॅन्सल जो होईल तो महाराष्ट्र परीक्षा परिषद जे आहे ते ठरवेल. पण 2 क्वेश्चन जे आहेत ते रद्द होऊ शकतात. 2 क्वेश्चन. ओके. हा, 2 क्वेश्चन रद्द होऊ शकतात. मग सर आता मी पहिली टीईटीची परीक्षा पास झाले, पण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण आहे, तर मग आपण दोन्हीकडे सुद्धा हे करू शकतो का? पोस्ट ग्रॅज्युएशनला पास क्लास आहे का सेकंड क्लास आहे? पास क्लास नाही, सेकंड क्लास आहे. सेकंड क्लास असेल तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि तुमचं बीएड झालंय का मॅडम? नाही, MA DED आहे. नाही करू शकत तुम्ही अप्लाय. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू सर. 9वी ते 12वी साठी बीएड कंपल्सरी. ओके, थँक्यू सर. पुढे अजून काही क्वेश्चन कोणाला त्यांच्या क्वालिफिकेशन बद्दल? टीईटी कोणत्याही वयापर्यंत आपल्याला देता येऊ शकते, पण टेट देण्यासाठी गव्हर्नमेंटचा क्रायटेरिया तुम्ही फुलफिल केला पाहिजे. ओपन कॅटेगरीच्या लोकांना 38 वर्षापर्यंत टेट परीक्षा देता येते. कॅटेगरी मध्ये असेल, ओबीसी असेल तर 41 वर्षापर्यंत देता येते. आणि रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये असतील SC ST त्यांना 43 पर्यंत ती परीक्षा देता येते. सर किती वर्षांनी येते टेट एक्झाम? टेट एक्झामिनेशन पुढे केव्हा येईल हे नाही सांगता येणार मॅडम. मागची 2017 मध्ये झाली होती. पुढे अजून एनी क्वेश्चन? बरं, आता याच्यात स्ट्रॅटेजी काय ठेवायची आपली ते आपण डिस्कस करणार आहोत की टेट परीक्षेसाठी आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. मित्रांनो बघा, आता
टेट परीक्षा 100% होणार, भरती 100% होणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला की आपण आता सध्या कोणत्या तरी शाळेमध्ये आपण सेवेत असणार, किंवा तुम्ही गृहिणी असणार, किंवा बरेच जण जे आहेत ते एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल, किंवा व्हॉट एव्हर इट मे बी. दिवस रात्र एक करून तुम्ही टेटच्या परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे, ही माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे. दुसरी गोष्ट अशी, ज्या ठिकाणी आपण काम करतोय त्या ठिकाणी आपण कधीही परमनंट होऊ शकणार नाही, एवढी तर तुम्हाला गॅरंटी आली असेल. आणि त्याच्यासाठी आपण दिवसभरामधल्या टोटल पोटेन्शियल जे आहे ते त्या ठिकाणी आपण वाया घालतोय. आणि मी तर इथपर्यंत म्हणेल की उदरनिर्वाहाचा बऱ्याच जणांना प्रश्न असेल म्हणून त्या ठिकाणी ते काम करतायत. पण मित्रांनो, अगदी असे पण विद्यार्थी मी बघितलेले आहेत टेट परीक्षेमध्ये की 2-3 गुणांसाठी त्यांची गव्हर्नमेंटची सर्व्हिस राहिली. त्यांनी त्या परीक्षेला एकदम लाईटली घेतलं आणि त्यांना कमी गुण त्या ठिकाणी मिळाले, 2-3 गुण, आणि त्यांच्यामुळे त्यांची रिक्रुटमेंट राहून गेली कॅटेगरी वाईज. अशी पुन्हा संधी येणार नाही. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आता कोणत्या पोझिशनला मला माहिती नाही, ज्या शाळेमध्ये शिकवत असाल तिथं परमनंट तुम्ही कधी होऊ शकणार नाही, तुम्ही अगदी पैसे दिले असतील तरी पण नाही. म्हणजे मी हे तर बऱ्याच वर्षापासून सांगतोय. कदाचित काही जणांना राग येईल, पण त्यांची सगळी एनर्जी, ते खूप टॅलेंटेड असून सुद्धा ती एनर्जी फक्त एक कोणाला तरी पैसे दिले त्याच्यामुळे ते वाया घालवत आहे. तुम्हाला टेट परीक्षेशिवाय पर्याय नाही, आणि तुम्ही हल्ली ज्या ठिकाणी काम करताय टेट परीक्षा देऊन त्याच शाळेवर तुमची नियुक्ती होणार नाही. जिथं वॅकन्सी असेल तिथं तुमची नियुक्ती होईल. पण तुम्ही म्हणणार की सर टेट परीक्षेला विनाअनुदानित शाळा भेटतात, तर जरी टेट परीक्षा देऊन तुम्हाला कमी स्कोर असल्यानंतर तुम्हाला विनाअनुदानित शाळेवर तुमची नियुक्ती झाली, तुम्हाला कोणीही काढू शकत नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की त्या शाळेला 100% ग्रँट भेटणार म्हणूनच गव्हर्नमेंट त्या ठिकाणी तुमची नियुक्ती करतंय, तुम्हाला कोणीही काढू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस शाळेला ग्रँट भेटेल तर तुमचा मागचा सगळा इरेज जो आहे तो भेटेल. ओके, म्हणजे तुम्ही शासनाने तुम्ही विनाअनुदानितला जाताय, तुम्हाला कमी टक्के असतील. पुढच्या भरतीमध्ये पुढची भरती आली, तुम्ही आता सध्या विनाअनुदानितवर आहात, तुम्ही चांगले मार्क्स पाडले, तुम्ही पुन्हा अनुदानितला जाऊ शकतात, काही हरकत नाही. त्या शाळेला तोपर्यंत ग्रँट आली तर तुमच्या मार्क्सचा पेमेंट त्या ठिकाणी गव्हर्नमेंटद्वारा भेटणारच आहे. म्हणजे ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांच्यासाठी सांगतो मी टेट परीक्षेला. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जर समजा आपण खूप कष्ट करून घेतले आणि याच परीक्षेला जर समजा 150च्या पुढे आपण मार्क्स पाडले, अगदी म्हणजे हायेस्ट मार्क पाडले आपण, मागच्या वेळेचा जो हायेस्ट आहे तो 164चा होता, आपण एकदम हायेस्ट मार्क पाडले तर कोणत्या पण जिल्हा परिषदला तुमची नियुक्ती महानगरपालिकेमध्ये 101% होणार आहे. आणि तुम्हाला जास्त मार्क याच्यासाठी पाडावे लागणार आहेत कारण की मागच्या ज्या टेट परीक्षा ज्यांनी दिली होती ऑनलाईन, त्यांना सुद्धा इम्प्रुव्हमेंटला चान्स आहे 5 वेळा. त्याच्यामुळे एकदम हायेस्ट मार्क पाडणे याच्याशिवाय पर्याय नाही. ओके, आता तुम्ही परीक्षा दिली, तुम्हाला कमी मार्क भेटले, मागचे जे विद्यार्थी असतील टेट परीक्षा ते अपडेट करतील स्वतःचे मार्क, ते जास्त याच्यासाठी देतील. तुम्हाला एकच काम आहे, दररोज जबरदस्त अभ्यास करणे, बुद्धिमत्ता चाचणीवर पूर्ण पोटेन्शियलने, म्हणजे मिरर इमेज असतील, वॉटर इमेज असतील, आकलन असेल, वर्गीकरण असेल, कूट प्रश्न असतील, सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही बघून घेतले पाहिजे. मॅथ्सचे सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही बघून घेतले पाहिजे. म्हणजे मॅथ्स तर कमी प्रमाणात विचारलं जाईल, पण बुद्धिमत्ता चाचणी तर जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आहे. हा एक तुम्हाला पर्याय त्या ठिकाणी आहे. आणि राहिला विषय शिक्षणशास्त्र, अभियोग्यता चाचणी, ह्या प्रश्नांची उत्तरे तर तुम्हाला अॅनालॉजीने तुम्हाला त्या ठिकाणी देता येतील. त्याच्यासाठी काही विशेष अभ्यासाची गरज नाही, पण रिस्क घ्यायची नाही. आणि मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने सांगितलं आपल्याला की मी टीईटी पास करून देतो, मी शिक्षक म्हणून तुम्हाला नोकरीला लावतो, किंवा एखाद्याने आश्वासन दिले तर आपण त्या ठिकाणी भरमसाठ पैसे भरतो. पण आलेली जी संधी आहे, मला असं वाटतं की त्याचं आपण सोनं करावं आणि एकदम स्ट्रॅटेजीने आपण त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिले तर तुम्ही एक गोष्ट करणं गरजेचं आहे की 8वीच्या स्कॉलरशिपचं पुस्तक घेणं गरजेचं आहे.
बुद्धिमत्ता चाचणीचे जेवढे पण टॉपिक्स असतील त्याचा क्रम करणं गरजेचं आहे. गणिताचे जेवढे पण टॉपिक आहे त्याचा क्रम करणं गरजेचं आहे. कोणत्या कोणत्या टॉपिकवर विचारले जातात. मागच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा ज्या आहेत ते MSCE नावाची वेबसाईट आहे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन, MSCE.gov.in, तिथून तुम्ही डाउनलोड केली पाहिजे. त्या सगळ्या बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्न तुम्ही आलेले स्कॉलरशिप मध्ये सोडवले पाहिजे. हा तर तुमचा अजेंडा असणं गरजेचं आहे. आणि शिक्षक अभियोग्यतेचे जे प्रश्न आहेत त्यावर आपण नक्की डिस्कस करणार आहोत. म्हणजे अशी स्ट्रॅटेजी, अशी प्लॅनिंग ठेवली तर 3 महिन्यामध्ये एकदम चांगलं पोटेन्शियल तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतात. साधारणतः 2 महिन्याची स्ट्रॅटेजी आपण केली आणि दररोज आपण त्या ठिकाणी 6-6 तास जर त्या ठिकाणी दिले तर मला वाटतं की तुम्ही राज्यात पहिले येऊ शकता. असा अभ्यास आपण केला पाहिजे. अभ्यासक्रमाविषयी कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी मला क्वेश्चन विचारलं तरी चालेल. अभ्यासक्रमावरचे काही क्वेश्चन्स आहेत का? अभ्यासक्रमाशी संबंधित काही क्वेश्चन आहेत का किंवा टेटशी संबंधित काही क्वेश्चन? नवीन विद्यार्थी? यस. एनी क्वेश्चन रिगार्डिंग टेट एक्झामिनेशन? सर एक विचारायचं आहे, तुम्ही आता काय बोलले की ज्यांनी मागच्या वेळेस स्टेट एक्झाम दिली आहे त्यांना 5 अटेम्प्ट आहेत, म्हणजे नाही कळलं मला. ते 5 वेळा त्यांच्या टेटच्या मार्क्स मध्ये सुधारणा करू शकतात. म्हणजे कसं, आता ही एक्झाम तर होणार आहे ना, दुसरी ही एक्झाम होणार आहे ना, ही पण एक्झाम ते देतील. अशा 5 एक्झाम ते देऊ शकतात असं? ते देऊ शकतात सेवेत लागेपर्यंत. तुम्ही आता ही एक्झाम दिली ना टेटची, तुम्ही तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी 5 वेळा देऊ शकतात. आणि एज बार जर होणार असेल तरी सुद्धा? एज बार झाल्यावर देऊन काय उपयोग आहे ना. मग अटेम्प्ट म्हणजे फक्त तुम्ही तोपर्यंत ट्राय करू शकतात? हो, 5 वेळा देऊ शकतात. ओके. तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी. एखाद्याने 5 वेळा टेट दिली, त्याच्या फायनल जे हायेस्ट मार्क असतील ना तेच ग्राह्य धरले जातील भरतीसाठी 38 वर्षापर्यंत. ओके. म्हणजे मागच्या टेटला सपोज एखाद्याला फॉर एक्झाम्पल 130 मार्क्स होते आणि ह्या टेटला सपोज 120 मिळाले तर ते मागच्या स्टेटचे कन्सिडर करतील का? हो, जे हायेस्ट असतील ते. ओके. ओके, थँक्यू सर. ओके, अजून? हॅलो सर. बोला. बोला मॅडम, बोला. 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक सफिशियंट आहे टेटसाठी? हो, सफिशियंट आहे 8वीचं स्कॉलरशिपचं पुस्तक. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट वगैरे 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 त्या ठिकाणी विचारले जातील. आणि तुम्हाला 2 तासामध्ये 200 प्रश्न विचारणार आहेत ना, तर त्याची काठिण्य पातळी ते जास्त नाही ठेवणार. ते स्कॉलरशिपचीच काठिण्य पातळी ठेवतील 8वीची. पुढे सर, आणि एक्झाम ऑनलाईन होईल की ऑफलाईन? मी सुरुवातीला सांगितलं एक्झाम ऑफलाईन होणार आहे. ओके. हॅलो सर. परीक्षा ऑफलाईन होणार आहे मॅडम. हॅलो. बोला. सर, मग आता आपण 5 वेळेस आपल्याला टेटचा फॉर्म भरता येतो, पण आपण एकदा पहिल्यांदा भरला सीईटीच्या बेसवर, मग नंतर आपली सीईटीच्या बेसवर आपण त्याच सीईटीच्या बेसवर दुसरा तिसरा भरू शकतो का? कारण आपल्याला मग परत सीईटी एक्झाम देऊन मग ती क्वालिफाईड करून मग असं काही आहे? सीईटी का टीईटी? सीटीईटी. हे बघा, सीटीईटी किंवा टीईटी एकदाच परीक्षा द्यायची. टेट परीक्षा त्या परीक्षेच्या आधारावर तुम्ही 5 वेळा देऊ शकता. मग कधी असं नाही का, समजा आपण, माझी एक मैत्रीण आहे, ती मला सांगत होती तिचं 2012ला सीटीईटी क्लिअर आहे, तिने त्या बेसवर टेटचा फॉर्म भरला होता आता. मग तिला आता परत द्यायचा असेल तर मग त्या बेसवर तिला देता येईल का? हो, त्या बेसवर देता येईल ना, त्या बेसवर देता येईल ना. कारण की सीटीटी आणि टीईटीचं सर्टिफिकेट लाईफ टाइम वैध आहे आता. मग ती मला विचारत होती. आणि तिचा अजून प्रश्न होता, तिला मागच्या वेळेस 120 मार्क पडले होते, पण तिचं पुण्यामध्ये तिचं नाही आलं, म्हणजे नंबर नाही लागला. तिने पुणे आणि मुंबई दिलं होतं, तर मग तिचं झालं नाही. मग ह्या सीईटीच्या बेसवर आता तिने टेटचा फॉर्म भरला
तर मग आता तिला का तिला वय म्हणजे त्या एक्सपायरी डेट अशी संपल असं CTET असं काही नाही ना? असं काही नाही, असं काही नाही. पण ती खूपच हुशार वाटते. ती तुला क्वेश्चन विचारते आणि तू मला विचारते. तिला जॉईन नाही होत आहेत का? नाही सर, ती दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका 2 महिने, स्वतःकडे बघा. ओके सर, ओके ओके, लक्षात ठेवा. येस सर, येस. नाही तर मग ती सर्व्हिसला लागेल आणि तू लागणार नाही सर्व्हिसला, असं होऊन जाईल. नाही सर, माझी पण क्वालिफाईड आहे, ती माझी मैत्रीण आहे, मला ती नाही, मग मैत्रीण आहे ना, तर तिचं तिला बघायला लावायचं. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारा. सर 2013 ची टीईटीचं पास आहे, तर आता ऑलरेडी 7 म्हणजे 8 वर्ष कंप्लीट होतील या डिसेंबर मध्ये, तर ते व्हॅलिड आहे का? कारण सर्टिफिकेटच्या पाठीमागे 7च वर्ष व्हॅलिड असं लिहिलेलं आहे. व्हॅलिड आहे, व्हॅलिड आहे. बॅक साईडला 7 वर्ष लिहिलंय तरी सुद्धा का? आता 2019 ला एक निर्णय झाला नोव्हेंबर मध्ये की CTET आणि TET तुमचं सर्टिफिकेट लाईफ टाइम तुम्हाला वैध राहील, तुम्हाला परत देण्याची गरज नाही. पुढे अजून काही क्वेश्चन? टेट संदर्भात तुम्हाला ती सिस्टीम समजली का? कशा पद्धतीने आपल्याला हे करायचंय बघा. आता तुम्ही बऱ्याच जणांना असं वाटतं की सर रिक्त जागा किती आहेत? तुम्हाला रिक्त जागा बघायच्या असतील तर edustaff.maharashtra.gov.in edustaff. हे बघा, मी लिहून देतो तुम्हाला. edustaff.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर तुम्ही गेले का त्या ठिकाणी तुम्हाला राईट साइडला एक सगळ्या जिल्ह्यांचं मंजूर संख्या आणि सध्या कार्यरत असणारी संख्या आणि रिक्त पदे, हे जे रिक्त पदे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. तर साधारणतः आपल्या इथं 17 ते 18 हजार रिक्त पदं आहेत राज्यामध्ये. म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः 2,500 शिक्षक जे आहेत त्यांच्या पदं रिक्त आहेत. मग आपण एवढे नाही घेतले तरी पण साधारणतः 6,500 ते 7,000 पदांसाठी ती भरती होणार आहे, आता जी जून मध्ये होईल ती. ओके. या टेट परीक्षेद्वारा जे मार्क भेटतात त्याच्यामध्ये 2 पद्धतीने मी तुम्हाला निवड सांगितली. एक म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू आणि एक विथ इंटरव्ह्यू. विथ इंटरव्ह्यू साठी तुम्हाला 10 शाळा दिल्या जातात आणि त्या 10 शाळेमध्ये प्रत्येक शाळेला 10 जण त्या ठिकाणी दिले जातात. त्या 10 जणांमधून संस्था चालक आणि शिक्षण विभागाचा एक अधिकारी असे 3 जणांचं पॅनल जे आहे ते मुलाखत घेतं. ती मुलाखत 30 गुणांची असते. त्या मुलाखतीमध्ये फक्त आणि फक्त अध्यापन कौशल्य तपासले जावे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्या 30 गुणांमध्ये जेवढे मार्क पडतील आणि अभियोग्यता चाचणीमध्ये पडलेले मार्क यांची बेरीज होते आणि त्या टोटल मार्कावरून त्या 10 मधल्या एका व्यक्तीचं सिलेक्शन होतं. अंडरस्टँड झालं व्हॉट आय एम टॉकिंग? म्हणजे सर एका जागेसाठी 10 लोकांचा चॉईस दिला जातो का एका जागेसाठी? म्हणजे जर 3 जागा असतील तर विदाउट इंटरव्ह्यू साठी नाही, विथ इंटरव्ह्यू साठी. एका जागेसाठी 10 लोकांचा पर्याय दिला जातो. 10 जण त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जातात. असं प्रत्येकाला 10 ठिकाणं दिलेले असतात आणि तो इंटरव्ह्यू 30 गुणांचा होतो. त्या ठिकाणी 3 लोकांचं पॅनल असतं. संस्था चालक एक जो आहे तो शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असतो आणि एक जो आहे तो म्हणजे शिक्षण विभागाचा माणूस असतो.
असे 3 जण असतात आणि फक्त अध्यापन कौशल्य विचारले जातात. तुमच्या मुलाखत म्हणजे तुमच्यावर काही आधारित क्वेश्चन नाही विचारले जातात, फक्त अध्यापन कौशल्यावर. अशी त्या ठिकाणी मुलाखत. येस, बोला. आता असं ऐकण्यात आलंय की रयत शिक्षण संस्थेच्याही मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे, तर ती ही पवित्र पोर्टल थ्रूच होईल की त्यांची वेगळी काही रिक्रुटमेंट आहे? असे अनेक संस्था चालक जे आहेत ते कायद्याचा वापर न करता बेकायदेशीरपणे ऍड काढतात. ती सगळी ऍड रद्द होणार आहे आणि त्यांनी जी ऍड काढलेली आहे ते अस्थायी पदांसाठी आहे. अस्थायी पद म्हणजे अशी पदं की जिथं शासनाची मान्यता घेतलेली नाही पण विद्यार्थी आहेत. रयत शिक्षण संस्थेविषयी बोलते सर. मॅडम, तुम्ही ती ऍडव्हर्टाइजमेंट वाचली ना तर तुम्हाला कळेल की आर बेसिस साठी घेत आहेत ते, तासिकांवर आधारित. आपला विषय चालू आहे रेग्युलर रिक्रुटमेंट बद्दल. सर तुम्ही आता मग हे सेमिनार फ्रीचे झाल्यानंतर क्लास घेणार आहे, मग आपल्या क्लासची फी वगैरे? हो, मी जे क्लास घेणार आहे, मी आता 19 तारखेला एक सेमिनार घेणार 3 वाजता. त्या सेमिनार मध्ये मी तुम्हाला मागच्या वर्षाची क्वेश्चन पेपर ऑनलाईन पद्धतीने दाखवणार. पण ती क्वेश्चन पेपर फक्त एक आयडियल म्हणून आपण समोर ठेवायची. ती क्वेश्चन पेपर आणि आता होणारे ऑफलाईन क्वेश्चन पेपर हे दोघे वेगळे राहणार आहेत. कारण की ऑफलाईन प्रश्नपत्रिका निघाली तर छोटे छोटे प्रश्न येणार नाहीत, सगळे मोठे क्वेश्चन्स राहतील त्या ठिकाणी. कारण की ऑफलाईन मध्ये काय असतं, त्यांना ते फ्री हँडेड असतात की ते कोणतेही क्वेश्चन टाकू शकतात, आकृत्यांवर आधारित किंवा वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी टाकू शकतात. तर ऑनलाईन एक्झामिनेशनचा पॅटर्न जो होता तो वेगळा आहे, ऑफलाईनचा पॅटर्न वेगळा राहणार, हे लक्षात घ्या. परीक्षेची काठिण्य पातळी वाढेल, नंबर ऑफ ऍस्पायरंट वाढतील. नंबर ऑफ ऍस्पायरंट कसे वाढणार आहेत? 31 डिसेंबरला टीईटीचा रिझल्ट लागेल. त्या टीईटीच्या रिझल्ट मध्ये जे उत्तीर्ण होतील ते पण परीक्षा देतील, मागच्या वेळेस ज्यांनी टेट दिली होती ते पण परीक्षा देतील. म्हणजे नंबर ऑफ ऍस्पायरंट वाढले, तुमचं कॉम्पिटिशन वाढेल, म्हणून पेपरची काठिण्य पातळी वाढणार. मग 19 तारखेला मी तो सेमिनार जो घेणार आहे त्याच्यामध्ये मागचे आलेले क्वेश्चन्स आणि त्याची एक एनलिस्टिंग करून देणार, कोणते कोणते टॉपिक तुम्ही केले पाहिजे जर तुम्हाला घरी अभ्यास करायचा असेल तर. आपण जो क्लास घेणार आहे 3 जानेवारी पासून ते 3 मार्च पर्यंत, कारण की परीक्षा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये होणार आहे, म्हणजे 3 मार्च नंतरच परीक्षा होणार. त्याच्यामध्ये आपण फक्त 50 विद्यार्थी घेणार आणि त्या 50 विद्यार्थ्यांना त्या टेट परीक्षेमध्ये 150+ मार्क मिळतीलच अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी टीचिंग करणार आणि तेच टॉपिक घेणार. दररोज 2 तास इव्हिनिंगला सराव होणार 3 जानेवारी ते 3 मार्च. आणि फक्त बुद्धिमत्ता चाचणी आणि शिक्षक अभियोग्यता याच्या आपण ऑनलाईन ज्या आहेत त्या टेस्ट घेणार. त्या ठिकाणी दर आठवड्याला त्या ठिकाणी टेस्ट राहणार तुम्हाला, अशा टेस्ट कंडक्ट केल्या जातील त्या ठिकाणी. आणि त्याची जी फी आहे ती आपण 10,000 रुपये ठेवलेली आहे, 10,000 रुपीज. आणि ज्यांनी 31 डिसेंबर पर्यंत जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी 7,500 रुपये आहे फीज. जे विद्यार्थी माझ्याकडे टीईटी साठी एनरोलमेंट केली होती, ज्यांनी माझ्याकडे टीईटीचा क्लास ऑलरेडी लावलेला आहे, त्यांच्यासाठी ती जी फीज आहे ती 5,000 रुपये राहणार आहे, फक्त आणि फक्त 31 डिसेंबर पर्यंत ऍडमिशन घेतल्यास. अंडरस्टँड? 50 विद्यार्थी झाले तर त्यांच्यावर फोकस करणार आहे आम्ही. आणि त्या 2 महिन्यामध्ये आपण सॅटरडे आणि संडे तुम्हाला जर पॉसिबल असलं तर ऑनलाईन क्लास पण होणार आहे आपले. आणि जे जवळचे व्यक्ती असतील नाशिक मधले तर ते त्या ठिकाणी युनिव्हर्सल फाउंडेशनला येऊ शकतात. आपण त्यांचा स्पेशल सराव पण त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. पण ऑनलाईन तर पूर्ण चालेल आणि ऑफलाईन जर असेल तर आपण जे आहे पूर्ण वेळ ऑनलाईन शिकवणार आणि सॅटरडेला त्या ठिकाणी आपण गॅदरिंग करणार, सॅटरडे किंवा संडेला, असं त्या ठिकाणी आपण शेड्यूल ठेवलेलं आहे. 50 विद्यार्थी घेणार, 150+ मार्क भेटलेच पाहिजे
असं आपण खात्री करणार. आणि मित्रांनो, काही कारणास्तव तुम्ही क्लासने लावला ना हरकत नाही, तुम्ही गायडन्ससाठी मला कॉल करू शकतात. मी त्या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे माझा नंबर आहे. पण मित्रांनो, माझं अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की रिस्क नाही घ्यायची आणि दररोज जे आहे ते 6 तास जो आहे तो अभ्यास करायचा टेटसाठी. मग आपण दररोजच्या लेक्चरमध्ये काय करणार, एक टॉपिक 2 टॉपिक घेणार आपण, त्या 2 टॉपिकवरचे क्वेश्चन्स मागचे आलेले आणि सरावासाठी तुम्हाला दररोज 20-25 क्वेश्चन त्या ठिकाणी आपण देणार. अशा पद्धतीने आपण स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी आखलेली आहे. आणि दररोज 50 प्रश्न जे आहेत ते बुद्धिमत्ता चाचणीचे घेणार आणि एक शिक्षक अभियोग्यता चाचणी संदर्भातले आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. फक्त आणि फक्त 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही नोंदणी केली तर. काहींना असं वाटलं की सर आमचा टीईटीचा रिझल्ट आलेला नाही, तोपर्यंत आम्ही एनरोलमेंट करू शकत नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला आन्सर की वरून वाटलं की आपला रिझल्ट 100% येणार आहे तर तुम्ही घ्या. 50 विद्यार्थी कंप्लीट झाले तर मी कोणताही विद्यार्थी घेणार नाही, जो आपल्याकडे असेल तो पण नाही घेणार. म्हणजे 50 विद्यार्थी मी टार्गेटेड बॅच करणार आहे आणि 50 विद्यार्थ्यांना शासकीय सेवेमध्ये कसं जाता येईल याच्यावर ओरिएंटेशन राहणार आहे. ओके, अजून काही क्वेश्चन आहे तुम्हाला त्या संदर्भातले? सर मग आज 11 डिसेंबर आहे, जर आपण थोडा लवकरच क्लास चालू केला म्हणजे हे पण दिवस आपण हे करण्यापेक्षा. हो मॅडम, मी स्ट्रॅटेजी सांगणार आहे. म्हणजे वाटलं तर 19 तारखेपासूनच आपला क्लास सुरू होईल. पण प्रॉब्लेम असा होतो ना मॅडम की ती तुम्हाला युनिव्हर्सल फाउंडेशनचं ऍप डाउनलोड करायचंय, त्याच्यामध्ये एनरोलमेंट होईल. आता एनरोलमेंट करेपर्यंत जर समजा काही विद्यार्थी आले नाही तर तो टॉपिक पुन्हा शिकवावा लागतो. म्हणून आपण तो 19 तारखेपर्यंत बघूया एनरोलमेंट किती होतील, मग त्याच्यापासून आपण सुरू करणार आहोत. सर फीज किती सांगितली तुम्ही? फी जी आहे मित्रांनो मी सांगितली अशी 10,000 रुपये कोर्सची फी आहे. 7,500 रुपये 31 डिसेंबर पर्यंत जर तुम्ही एनरोलमेंट केली तर 7,500 रुपये आहे. कारण की त्या फर्स्ट 50 जणांना मला शिकवायचंय. आणि जे विद्यार्थी ऑलरेडी आपल्याकडे होते टीईटी साठी, ज्यांचं युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऍपवर त्यांनी ऑलरेडी कोर्स परचेस केला होता किंवा टीईटी, त्यांच्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत त्यांनी एनरोलमेंट केली तर 5,000 रुपये फी राहील. अदरवाईज त्यांना डायरेक्ट 31 डिसेंबर नंतर 10,000 रुपये फी भरून तो कोर्स परचेस करावा लागेल. ओके ओके. हा मित्रांनो, आज आपण जी टेट बद्दल माहिती तुम्हाला सांगितली, आय होप की तुम्हाला अंडरस्टँड झाली असेल. अंडरस्टँड झाली तुम्हाला माहिती? येस सर. तुमचे काही प्रश्न असतील, अजूनही तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. सर जर आपण हा कोर्स ऑफलाईनच घेतला पूर्ण तर जास्त योग्य राहील असं वाटतं. मॅडम, ऑफलाईनला आता ओमिक्रॉनचा धोका आहे आपल्याला. मी तुम्हाला सांगितलं की मी 2 दिवस तर ऑफलाईन 101% घेणार आहे. पण तुमचा पण काहींचा जॉब चालू आहे, सगळ्याच गोष्टी कॅलॅमिटीज एकत्र येतात ना आपल्या. ऑनलाईन पेक्षा चांगलं सांगितली. येस बोला. पोस्टिंग सांगितले ना तुम्ही, कुठल्या कुठल्या शाळांवर होऊ शकते टेट क्वालिफाय, म्हणजे टेटला चांगले मार्क्स मिळाल्यानंतर? हो, ते परत सांगा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, जिल्हा परिषदच्या, महानगरपालिकेच्या, समाज कल्याणाच्या शाळा, रात्रशाळा, जिथंही गव्हर्नमेंटच्या सरकारी शाळा म्हणून नाव आहे त्या शाळांवर, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा, ज्या अर्थसहाय्य केलेल्या शाळा असतात त्या अर्थशाळा त्यांच्यावर होऊ शकते. अध्यापक विद्यालयामध्ये जे शिक्षक नियुक्त होतात त्यांच्यासाठी सुद्धा ही परीक्षा असणार आहे, टेट परीक्षा. सर नाशिक मध्ये तुमचं सेंटर कुठे आहे? युनिव्हर्सल फाउंडेशन कॅनडा कॉर्नरवर आहे. काय म्हणत होत्या मॅडम तुम्ही ऑफलाईन क्लास बद्दल? ऑफलाईन म्हणजे मला असं वाटतं की जास्त योग्य राहील. तुमचं टीचिंग बुद्धिमत्ता आणि गणित ऑफलाईन घेतलेलं जास्त बेटर राहील असं वाटतं मला. आपण सुरुवातीला कसं आहे ना, सगळ्याच लोकांना ऑनलाईन मध्ये येणं ऑफलाईनला येणं शक्य नाही होणार. पण जेवढे येणार, आपण सॅटर्डे संडे, आता कसं तुमचं टीचिंग चालू असतं बऱ्याच जणांचं, बरेच जण गृहिणी असतात, त्यांना दररोज यायला जमत नाही इथं कॅनडा कॉर्नरवर. ज्यांना शक्य असेल गायडन्स घ्यायला ते येऊ शकतात, काही हरकत नाही. पण शक्य नसेल तर आपण सॅटर्डे संडेचा पर्याय ठेवलेला.
ओके. ओके. मग मित्रांनो, आपण आज या ठिकाणी थांबूया. मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि फक्त टेट परीक्षेचा पूर्ण अभ्यास करा, 150च्या पुढे मार्क्स पाडा आणि यशस्वी व्हा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. टेट परीक्षा भविष्यात केव्हा होणार आहे सांगता येणार नाही, टीईटी कधी होणार आहे हे सांगता नाही येणार. तुम्ही आताच त्याचा अभ्यास करणं गरजेचं. ओके. याचे फॉर्म साधारण कधी सुटणार आहे सर? फॉर्म जे आहे ते फर्स्ट वीक ऑफ दी जानेवारी सुटणार आहे. सर शिक्षण शास्त्रासाठी सेट किंवा नेट त्याचं पुस्तक वापरायचं का? पण कोणत्या प्रकाशनाचं किंवा विद्याभारतीचं? ठीक आहे. एमसीक्यूज वाला आहे का सर ते? हो, एमसीक्यूज आहे. त्याचं वेटेज किती राहणार आहे सर? अभियोग्यता चाचणी जी आहे, म्हणजे जी शिक्षक अभियोग्यता आहे, त्याच्यामध्ये वेटेज 60% आहे, म्हणजे 120 प्रश्न त्याच्यावर आधारित आहे. आणि फक्त बुद्धिमत्तेवर, म्हणजे गणित बुद्धिमत्ता प्लस त्याचं वेटेज 40%, म्हणजे 80 प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. आणि भाषा, मराठी आणि इंग्रजी याच्यावरती काहीच नाही राहणार का? भाषा जी आहे ती शिक्षक अभियोग्यतेमध्ये टाकलेली आहे. उदाहरणार्थ वगैरे नसेल काही? व्याकरणाचा जास्त समावेश नसेल, कारण की व्याकरण ऑलरेडी तुम्हाला टीईटीला विचारलं गेलेलं आहे. एखादा विद्यार्थी कविता वाचताना त्याला अर्थग्रहण होत नाही, याचं काय कारण आहे? असे 4 ऑप्शन मध्ये दिलेले असतील. बरोबर आहे की नाही? म्हणजे भाषा आकलन का नाही होत त्याला? एखाद्या विद्यार्थ्याला नाम हे संकल्पना कळतच नाही, तर त्याच्यासाठी काय उपयोजनात्मक पर्याय जे आहे ते शिक्षकाने केलं पाहिजे, असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल. किंवा इयत्ता 7वी मध्ये सुनंदा जिल्हाधिकारी होते, या पाठासाठी आपण कोणते शैक्षणिक साहित्य खालीलपैकी निवडाल? आता हा जो प्रश्न आहे तो भाषिक कौशल्यांवर आधारित. हो, बरोबर. एखादा विद्यार्थी मनातल्या मनात वाचू शकत नाही, तर शिक्षकांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे, हे जे आहेत हे कौशल्य आहे. सर मग त्यामध्ये सर त्यावर कवितेवर आधारित वगैरे प्रश्न पण विचारले जातील का सर भाषेमध्ये? कवितावर आधारित प्रश्न नाही, कविता कशी टीचिंग केली जाणार, विद्यार्थ्याला कसं समजणार याच्यावर जास्त. कवितेवर विचारलं, जे टीईटीला विचारलंय ते नाही विचारलं जाणार टेटला. ओके, थँक्यू. आणि जर विचारलं तर ती परीक्षा रद्द होईल, कारण की एकच सिलेबस तुम्ही 2 परीक्षेत कसं विचारतात ना. म्हणजे आपण वर्गामध्ये शिकवताना जी कौशल्य वापरतो त्याचा अभ्यास या परीक्षेमध्ये असणार आहे, की जसं की प्रस्तावनेपासून शेवटच्या याच्यापर्यंत प्रश्नोत्तर, त्याच्यासाठी आपण आपली कोणकोणती कौशल्य प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वापरली. समजा एखादा खूप चांगलं पटकन शिकणारा असेल, एखाद्याला वेळ लागतो, मग त्याच्यासाठी किंवा ऑल पद्धतीची मुलं आहेत त्यांच्या पद्धतीनं तुम्ही त्यांच्या पद्धतीनं कसं शिकवाल, हा अभ्यास या पेपरला राहील. हा अभ्यास राहील. अजून दुसरी गोष्ट, जे डिसऑर्डर असणारे मुलं आहेत त्यांच्याविषयीचे क्वेश्चन असतील, किंवा वर्गामध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची म्हणजे मुलं असतात, त्यांच्यावर क्वेश्चन विचारला जाईल आपल्याला, की एखादा मुलगा जो आहे तो बेरीज करताना अडचणीत येतो किंवा अशी बेरीज करतो, तर मग काय केलं पाहिजे, हे कौशल्य जे आहेत त्या अभियोग्यतेमध्ये येणार. आणि समायोजनाच्या बाबतीत म्हणजे कसं, अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार, शिक्षक या नात्याने तुम्ही काय करणार, असं त्या ठिकाणी आहे. आणि आवड, कल, व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती आहे की आदर्श शिक्षकाची गुणवैशिष्ट्य वगैरे वगैरे असे प्रश्न. पण काठीण्य पातळी थोडी जास्त राहणार सर. आणि गणिताला आपण जे शिकलो काळ, वेग किंवा मुद्दल वगैरे यावरचे जे उदाहरण असतात ते येतील का सर गणितामध्ये, जसं टीईटीला विचारलं होतं तर? कारण की गणित उदाहरण जे आहेत ना ते बुद्धिमत्तेवर आधारित येतील. अच्छा. कूट प्रश्नांमध्ये. कूट प्रश्न. कूट प्रश्नांमध्ये तुम्हाला सूत्र नाही गरजेची, तुम्हाला तर्क, अनुमान, निष्कर्ष, किंवा 5 लोक टेबलाभोवती बसलेले आहेत, 5 मुलं, हा याच्या डावीकडे बसला, हा याच्या उजवीकडे बसला, असे प्रश्न. आणि MSG वरून काय सांगितलं सर? ते MSG वेबसाईट काय म्हटले तुम्ही त्याच्यावरून, ते स्कॉलरशिपचं बघा म्हणून?
MSC नावाची वेबसाईट आहे. MSC लिहून देतो मी तुम्हाला. हो. महाराष्ट्र स्टेट ऑफ काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन, MSCE पुणे. पुणे. हा, ही वेबसाईट जी आहे या वेबसाईटवर तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षा भेटतील. ओके. ही परीक्षा म्हणजे ही संस्था कंडक्ट करते ती परीक्षा. थँक्यू सर. ओके, आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी अंडरस्टँड झाल्या असतील. आणि तुमच्या ग्रुपमध्ये जेवढे पण विद्यार्थी असतील तर तुम्ही ही लिंक जी आहे ती शेअर करू शकतात. आणि टेट संदर्भातले त्यांना काही प्रश्न असतील तर माझ्या नंबरवर तुम्ही सेंड करू शकतात. पण मित्रांनो, आयुष्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही सहन केल्या असतील आतापर्यंतच्या. आणि गेल्या 10 वर्षामध्ये मी D.Ed, B.Ed आणि शिक्षण क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींशी मी म्हणजे जोडलो गेलेलो आहे या TET आणि CTETच्या माध्यमातून. मला माहिती आहे की तुम्ही पूर्ण जीवनामध्ये संघर्ष करत आहात. जर तुम्हाला स्वतःचं व्यक्तिमत्व सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला हा शेवटचा पर्याय आहे. आणि हा पर्याय संपल्यानंतर मग कॉल करण्यात काही अर्थ नाही की सर आता काय करू, कमी मार्क्स आले, TETला कमी मार्क्स आले. हा पर्याय जो आहे हा तुम्ही समोर ठेवा आणि 2-3 महिने सगळ्या गोष्टी बाजूला सोडून या टेटच्या परीक्षेमध्ये तुम्ही एनर्जी टाका. आणि मला खात्री आहे की 100% तुम्ही 150+ मार्क त्या ठिकाणी मिळवणार. ओके, हिअर वी स्टॉप अवर टुडेस. बोला सर, मला तुमचा नंबर हवाय. माझा नंबर आहे 8806388822. मी चॅट बॉक्स मध्ये पण तुम्हाला लिहून देतो. तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकतात किंवा तुम्हाला तुमचे जे ग्रुप्स असतील त्याच्यावर तुम्ही ही लिंक शेअर करू शकतात, सो दॅट की त्यांना अंडरस्टँड होईल की कशा पद्धतीने. आणि टेट नंतर भरती प्रक्रिया कशी होईल याचा विचार नका करू. टेट मध्ये 150च्या पुढे मार्क्स पाडा. त्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे ती एकदम सोपी आहे. आणि एकदा की तुमचा टेट परीक्षेचा जो सीट नंबर आहे तो एनरोलमेंट केला की सगळी माहिती तिकडे येते आणि सगळे अपडेट जी आहे शिक्षक भरतीची ती तुम्हाला येईल आणि डायरेक्ट तुम्हाला लेटर, जॉईनिंग लेटर येईल. फक्त तुम्हाला एवढं करायचंय की टेट परीक्षेमध्ये 150च्या पुढे मार्क्स पडायचे. ओके, हिअर वी स्टॉप अवर टुडे सेशन. थँक्यू. थँक्यू सर.